8 मई को पुलिस स्टेशन यशोधरानगर की हद में भिलगांव यशोधरा लॉन के पास हरिहर हेयर ट्रेडर्स पर कटिंग कराने आए प्रवीण ईश्वरजी रगढाटे पर जानलेवा हमला किया गया। आरोपी शेख अल्फाज उर्फ औजाज वल्द जलील उर्फ सूरज श्यामलाल कांबले ने जान से मारने के इरादे से प्रवीण ईश्वरजी रगढाटे का गिरेबान पकड़कर और अपने हाथ में लिए चाकू से उसकी गर्दन पर वार कर दिया, लेकिन जैसे ही फिरियादी पीछे झुका वह चाकू फिरियादी के कंधे पर लग गया। जब फिरियादी डर कर भाग गया तो आरोपी ने उसका पीछा किया, जबकि फिरियादी एक घर में छिप गया। आरोपी के वहां से चले जाने के बाद फिरियादी ने यशोधरानगर थाने में शिकायत दर्ज कराई। यशोधरानगर पुलिस स्टेशन के डीबी दस्ते ने वरिष्ठ अधिकारी के मार्गदर्शन में आरोपी को गिरफ्तार किया है। इस मामले में आगे की जांच पीएसआई भालेराव कर रहे हैं। काल फिर्यादी प्रवीण रगढाटे म्हणून आहे ते भिलगाव या ठिकाणी सलूनच्या दुकानामध्ये केस कापण्यासाठी गेलेले होते। त्यावेळेस एक आरोपी शेख अल्फाज उर्फ औजाज जलील सूरज श्यामलाल कांबळे राहणार भिलगाव हा सुद्धा त्या दुकानाच्या समोर उभा होता। त्यावेळेस त्यांनी फिर्यादीला बोलला की तू माझ्याकडे का बघतोस, या कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्या आरोपीने सांगितले की मी मर्डरचा आरोपी आहे, मी मर्डर करून आलेलो आहे आणि तुझा पण मर्डर करतो असे म्हणून त्याच्याजवळ त्यांनी आणलेले एक चाकू काढला आणि फिर्यादीच्या अंगावरती डोक्यावरती वार करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो वार फिर्यादी यांनी वाचविला आणि फिर्यादी घाबरून तिथून पळून गेला। परंतु फिर्यादीच्या पाठीमागे हा आरोपी चाकू घेऊन धावला। त्यावेळेस फिर्यादी यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एका घरामध्ये घुसला। त्यावेळेस घरातील लोक बाहेर आले, त्यावेळेस आरोपी तिथून पळून गेला। त्या आरोपीस तात्काळ कोकण साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ डीबी पथकाने ताब्यात घेतलं आणि त्या आरोपीला अटक केलेली आहे। अटक करून त्याचा तपास पीएसआई भालेराव हे करीत आहेत। नागपुर समय, गली से दिल्ली तक।